मित्रांनो, हर्षद मेहतासारखाच एक मोठा घोटाळा पुन्हा झालेला आहे. राजेश एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे, तर तिचा मालक आहे राजेश मेहता यांनी. आणि त्याची जी कंपनी आहे राजेश एक्सपोर्ट्स म्हणून, तर तिच्यात खोटा इन्कम दाखवून, म्हणजे जवळजवळ 15.5 लाखाचा इन्कम खोटा नफा दाखवून मोठा घोटाळा केला आहे. बरं, ह्या कंपनीमध्ये LIC सारख्या मोठ्या कंपन्यांची 10% हिस्सेदारी आहे. तर आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं, न खाऊंगा न खाणे दूंगा. तर इतका वर्ष, म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष झालेत या कंपनीमध्ये खोटा इन्कम दाखवला जातो आहे आणि लोकांचे खूप सारे पैसे या कंपनीत अडकलेत. सेबी जी शेअर मार्केटला रेग्युलेट करते, म्हणजे शेअर मार्केट जे कंपन्या आहेत त्यांच्यावरती वॉच ठेवायचं काम करते. 4-5 वर्ष ते काय करत होतं, 1-2 वर्ष या कंपनीची हे चालू होती, चौकशी चालू होती. आणि तिचा जो मालक आहे राजेश मेहता म्हणून, तो म्हणतोय आकडेवारी सांगण्यात काहीतरी घोळ झाला आहे. 2.5 वर्ष तपास चालला आहे. तर या तपासामध्ये काय आकडेवारी सांगण्यात घोळ होऊ शकतो का? तर फार मोठा स्कॅम झालेला मित्रांनो लोकांच्या भोवती. आणि आपल्या देशात हा राजेश मेहता कुठून येतो, तर गुजरातमधून येतो. तर हे गुजराती लोक इतके चोर कसे असू शकतात मित्रांनो? याच्या अगोदरचे जे घोटाळे झालेत तर ते केलेत हर्षद मेहता, केतन पारेख अशी जी नावं समोर येतात ते सगळी गुजरातीच मंडळी मित्रांनो. तर आपण पैसे गुंतवणूक करताना योग्य कंपनीमध्ये करा, त्या कंपनीची पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच पैसे गुंतवणूक करा. धन्यवाद.